कन्नडचे मराठी युवा प्रमुख डॉक्टर शिवाजीराव उशे तिफन या वाङ्मय नियतकालिकेचे साक्षीचे संपादक कविवर्य आपण 1 जुलै सोमवारी 50 वर्ष पूर्ण करत आहात। या महाराष्ट्रातील वाङ्मयीन चळवळीचे आपण अग्रणी तिफनकार आहात। जालना जिल्ह्यातील देशगावान ते वाकुळी येथे आपल्या शालेय व माध्यमिक शिक्षण झाले। आपण वाङ्मयीन साहित्यिक जडणघडण या मातीत झाले। तिफन या काव्य महोत्सवामध्ये सर्व महाराष्ट्राचे लक्षवेधी कार्य आपण आपल्या संयोजनातून घडवले। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आपली पायवाट गाडीवाट ते सुकना नदीचा काठ आपल्या गावठांनी एक सर्जनशीलतेचे उदाहरण आपल्या समृद्ध मनाला दिले आहे। गावकसाची बदलणारी कूस ही एक दुखरी सल आपली ठणक होऊन तुमच्या सर्जनशील मागचे गाव माणसं तुमच्या काळजात जतन करून तुम्ही ठेवलेली आहे। तुमची सुकना खळाळून वाहणारी आज वाळू उपशाने सुखना आणि आटत जाणारी सुखना बचाव यामध्ये आणि म्हणून या 50व्या वर्षात पदार्पण करत असताना मी तुमच्यावर लिहिलेली कविता गाव सुकना काठीचे देश गव्हाण नावाचे गाडी वाट शोधताना झाले लेखणी पंखाचे। गाव सुकना काठीचे देश गव्हाण नावाचे गाडी वाट शोधताना झाले लेखणी पंखाचे। सृजनाच्या रंगामध्ये गेली नाहून तिफन उधळल्या गावखुरी वाजे पैंजणाची धून। तुम्हाला मनस्वी अभिष्ट चिंतन करतो। धन्यवाद।